संशोधन करिए, रिसर्च करिए और बाद में ये सब प्रस्ताव लेकर आइए। हम हिंदू है, हिंदी नहीं, इस तरीके का ट्वीट जो है राज ठाकरे ने किया। देखिए बाला साहब की भाषा है ये कॉपी कर रहे हैं सब लोग। आप हिंदू है तो आपको किसने देखा है खोलकर आप हिंदू है या नहीं है? कोई जरूरत नहीं, हम हिंदू है। ठाकरे नहीं हिंदू हो गए तो और कौन हिंदू हो गए भाई? हाँ, क्या है हिंदू? हम हिंदू है बोलने की जरूरत नहीं है, ये देश हिंदू है। ये नौटंकी है ना राजनीति की, बंद करिए। ये वहां से स्क्रिप्ट आता है सागर बंगले से या एकनाथ शिंदे के। वो परसों एकनाथ शिंदे आए थे ना अमरसपुरी खाने को, हाँ, तो ये नया पूरी भाजी खा लिया कैफे में। देखिए आप पहले जनता को बताइए आप क्या है। आप दर दिन एक नया शगुफा छोड़ते हो, मैं ये हूँ, मैं वो हूँ, मैं हिंदी हूँ, मैं मराठी हूँ, मैं हिंदू हूँ। कितने बार आप कपड़े बदलोगे, लिबास बदलोगे? एक बार बदल दो, नहीं तो निकाल दो सब। ये जो है दो लोग, फडणवीस और एकनाथ शिंदे, ये आपको नंगे कर रहे हैं दर दिन आकर। आपका कोई खुद का राय है क्या? नहीं। जब कोई बीजेपी का नेता आता है दूसरे दिन आपकी भूमिका बदल जाती है। जब कोई एकनाथ शिंदे वाला आदमी आता है आपकी भूमिका बदल जाती है। उससे लोग आपकी मजा ले रहे हैं, लोग मजा कर रहे हैं, एंजॉय कर रहे हैं, एंटरटेनमेंट हो रहा है। ये ठीक नहीं है किसी भी पार्टी के लिए। मैं किसी पार्टी का नाम नहीं ले रहा हूं। ये महाराष्ट्र है, यहाँ सबसे पहले मराठी चलती आई है। उसके लिए हमने शहादत दी है मराठी के लिए। 160 हमारे लोग शहीद हो गए हैं। बाद में और भाषा की बात करिए, लेकिन मैं बोलता हूँ महाराष्ट्र में हिंदी पहले से चलती आई है। अब देखिए हमारा विदर्भ है, एक जमाने में मध्य प्रदेश का प्रांत था, वहाँ हिंदी लोग बोलते हैं। मराठवाड़ा में लोग हिंदी बोलते हैं क्योंकि वो हैदराबाद से जुड़ा था। मुंबई में हिंदी फिल्में चलती है, फिल्में बनाते हैं लोग। सबसे ज़्यादा इंडस्ट्री हिंदी की वहाँ चल रही है। मैंने कहा ना, यहाँ हिंदी थिएटर चलता है, यहाँ हिंदी थिएटर चलता है। यहाँ उत्तर प्रदेश हिंदी भाषा के भवन हम बनाए हैं भाषा का सम्मान करने के लिए। आप हमको क्या हिंदी पढ़ा रहे हो भाई? हम आपको पढ़ाएंगे हिंदी। ये यूपी वालों को, बिहार वालों को हम हिंदी पढ़ा सकते हैं, इतना हमारा हिंदी अच्छा है। की राज ठाकरे यांनी काल एक निवेदन काढलं, त्यात ते असं म्हणता आहेत की हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही। कोण खपवून घेत आहे? हे तुम्ही हे देवेंद्र फडणवीसना सांगा। हे त्यांचं जे नाटक चाललंय ना, हे तुमच्याशी संगनमतानं, हे तुम्ही त्यांना परत एकदा बोलवा चहाला कॅफेत तुमच्या। काल एकनाथ शिंदे नावाचे गृहस्थ आले कॅफेत आणि लगेच दुसऱ्या दिवशी एवढं मोठं ट्विट उठले कधी, लिहिलं कधी, काय म्हणजे आहे की नाही? काय म्हणजे आम्ही पण माणसं आहोत, आम्ही पण लिहिणारे लोक आहोत राव। मराठीचा सन्मान या महाराष्ट्रात राहायला हवा। मराठी या राज्याची राजभाषा आहे। तिच्या अंगावर भरजरी वस्त्रच पाहिजेत आणि तिच्या अंगावर राजमुकुटच हवा। हिंदी या देशात राहणार। मी देशाची गोष्ट करतो। राष्ट्रभाषेचा दर्जा आहे, आम्ही राष्ट्रभक्त आहोत। हिंदी आणि हिंदू नंतर करू आपण, हे राजकारणापुरते धंदे आहेत। उद्या त्यांना कोणी सुपारी दिली अन्य कोणाला, ते म्हणतील नाही उर्दू पण चालेल। हे सगळी सुपारीची कामं असतात। आम्हाला माहिती आहे ना, या महाराष्ट्राला माहिती आहे आपण काय आहोत ते, आणि महाराष्ट्र असं स्वतःला लादून घेणार नाही आणि कोणत्याही भाषेचा बलात्कार महाराष्ट्रावर होत नाही। इतकी वर्ष झाली, खूप प्रयत्न झाले। तुम्ही ह्याच्यावरती नाही बोललात की फडणवीसांचे एक नेते भैयाजी जोशी घाटकोपरला गेले आणि म्हणाले या भागाची भाषा गुजराती आहे। त्याच्यावरती रिॲक्ट झाले का कोणी? भाषा गुजराती आहे म्हटले। जिथे जातात त्या भागाची भाषा महाराष्ट्रात वेगळी असू शकते का? या महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार आणि संस्कृती मराठी आहे आणि ती मराठीच राहणार। शिवसेना त्यासाठी स्थापन झाली। त्यासाठी आमच्याकडे कोणी चहा पानाला येऊन आमरसपुरी खायची गरज नाही। आम्ही त्यांना ठणकावून सांगू। महापालिका निवडणुका आहेत लवकरच। हा महापालिका निवडणुकीचाच डाव चाललेला आहे। देवेंद्र फडणवीस वगैरे जे लोक आहेत यांना मराठी भाषेविषयी किंवा हिंदी भाषेविषयी प्रेम असण्याचं कारण नाही। एकनाथ शिंदेना तर मास्तर लावावा लागेल हिंदीचा, बरं का? बरं त्यांनाही मान्य आहे का एकनाथ शिंदे ज्या सरकारमध्ये आहेत आणि बाळासाहेबांची भूमिका काय होती मराठीविषयी? होती ना? मग तुम्ही फडणवीसांची भूमिका मान्य करताय का? एसएनसी वाले हे आधी सांगा हिंदीविषयीची।
एसएनसीवाल्यांनी फडणवीसांच्या भूमिकेला मान्यता दिली आहे का? आम्ही देत नाही आहोत. ही आमची ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंची